उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याला कृती समितीने आक्षेप घेतलेला आहे। कोर्टामध्ये खटला सुरू असतानाच केंद्र सरकारने हा निर्णय घेणं चुकीचं असल्याचा आरोप कृती समितीने केला, तर सरकारने सर्व प्रक्रिया नियमानुसार केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतोय। केंद्र सरकारने धाराशिव आणि संभाजीनगर नामांतराला मंजुरी दिल्यानंतर राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नामांतराचा निर्णय घेतल्यावर नामांतर विरोधी कृती समितीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती। शेख इस्माईल मसूद शेख आणि इतर 16 जणांनी नामांतराच्या विरोधात याचिका दाखल केली होती। जेव्हा पण प्रकरण न्यायालयामध्ये असते, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असते, तर सरकारने फार संयमाची भूमिका घेऊन असे घाईगर्दीने हे जे प्रकरण न्यायालयात चालू आहे त्याविषयी घाईगर्दीने कुठले निर्णय घ्यायचे नसतात। याचिकेत नमूद केल्याप्रमाणे या अगोदर 1998 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचं नामांतर धाराशिव करण्यात आलं होतं। तो निर्णय सरकारने 2001 मध्ये रद्द केला होता। राज्य सरकारने घेतलेला नामांतराचा निर्णय राजकीय हेतूने घेतलेला असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलंय। फक्त राज्यात सत्तांतर झालं म्हणून नामांतराचे निर्णय घेता येणार नाहीत असा मुद्दा याचिकेत मांडण्यात आलाय, तर स्थानिकांनी केलेली मागणी पूर्ण केल्याचं सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केलंय। 25 वर्षाची जी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नागरिकांची मागणी होती की छत्रपती संभाजीनगर करावे आणि धाराशिव करावं, ते राज्य सरकारने निर्णय घेतला आणि केंद्राकडे तो प्रस्ताव पाठवल्यानंतर तातडीने त्याच्यावर निर्णय झाला। केंद्र सरकारने राज्य सरकारचा नामांतराचा प्रस्ताव मंजूर केल्यानं जुना प्रश्न निकाली निघालाय। मात्र कृती समिती अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्यानं त्यावरही तोडगा काढणं गरजेचं झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।